SRT पद्धतीने डॉलर फुलेकृपा लागवड। शेतकऱ्याचे नाव प्रकाश रामेश्वर धांडे, गाव वेसापूर, पोस्ट सुलतानपूर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा, सन 2025। आपण बघतोय खरीप हंगामामध्ये बेडवर सोयाबीन टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड करून सोयाबीन सोंगल्यानंतर बेड त्याच स्थितीत ठेवून त्यावर हँडपुश टोकन यंत्राच्या सहाय्याने डॉलर वाण फुलेकृपा या वाणाची लागवड। यासाठी 2 ओळीतील अंतर बेडवरील 40 सेंटीमीटर ठेवून 2 झाडातील अंतर 6 इंच व एका ठिकाणी 2 दाणे पडतील या पद्धतीने टोकन यंत्राची सेटिंग केलेली आहे। आपण बघतोय श्री प्रकाश धांडे यांच्या शेतात ही टोकन यंत्राची पेरणी चालू आहे। अशा पद्धतीने बैलचलित पेरणी यंत्राने आधी खत टाकून त्याच्या पाठीमागे 2 टोकन यंत्र जोडून टोकन केले जात आहे। यासाठी आधी बेड थोडे 2-2 तास स्प्रिंकलरचे पाणी देऊन नरम करून घेतलेले आहे। यासाठी एकरी 1 बॅग DAPची खत पेरणी यंत्रातून नुसतं सोडणं चालू आहे व डॉलर फुलेकृपा हे वाण एकरी 45 ते 50 किलो याप्रमाणे पडेल अशी पेरणी यंत्राची सेटिंग केलेली आहे। आपण बघतोय बैलाच्या 4 फणी पेरणी यंत्राचे मधोमध 40 सेंटीमीटरवर 2 फण ॲडजस्ट करून मागे 2 टोकन यंत्राची जोडणी करून पेरणी यंत्राचा फक्त खत टाकून घेण्यासाठी व पेरणी यंत्रे टोकन यंत्र ओढण्यासाठी या ठिकाणी वापर केला जात आहे। या पद्धतीने श्री प्रकाश भाऊ हे मागच्या 4 वर्षापासून बेडवरील हरभरा घेत आहे। या पद्धतीने जमीन तयार करण्यासाठी लागणारा खर्च वाचतो, त्याचबरोबर वेळेत बचत होतो आणि आपण बघतोय या ठिकाणी जे सोयाबीनचे जे कापणीनंतर राहिलेले खुटले आहेत त्या जमिनीतच कुजल्यामुळे त्या ठिकाणी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते, परिणामी उत्पादनात वाढ होते। टोकन यंत्रातील दाणे हे थोडे वर पडतात आणि यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे बेड थोडे गाळलेले असल्यामुळे व काडी कचरा कुजवण्यासाठी यामागे त्यांच्याकडे असलेलं पॉवर विडर लगेच पाठीमागं हलकी भर या ठिकाणी मारल्या जात आहे। आपण बघूया ते अशा पद्धतीने पॉवर विडरच्या सहाय्याने 1-2 इंच भर या ठिकाणी मारले गेलेले आहे। यामुळे जे बियाणे उघडे आहे ते पूर्णपणे झाकले जाते व सुरुवातीला थोडेफार निघून आलेले तण आहे त्याचंसुद्धा व्यवस्थापन होते आणि पिकाला भरसुद्धा बसते। आणि पेरणी झाल्यानंतर मागेच चांगल्या दाबावर स्प्रिंकलरच्या सहाय्याने 2-2 तास आणखी हलके पाणी दिले जाते, त्यामुळे उगवण चांगले होते व बियाणे सडत नाही। पेरणी यंत्राची सेटिंग करताना हे जे बैलचालित पेरणी यंत्र आहे हे 4 फुटाचं चेसिस असलेलं
सॉरी 6 फुटाचं चेसिस असलेलं पेरणी यंत्र आहे आणि याला 4 फण होते. यापैकी आपण बघू शकता या ठिकाणी बाजूचे 2 चाकं ठेवून मधातले 2 फण 40 सेंटीमीटरवर ॲडजस्ट करून घेतलेले, ते जमिनीला टेकू दिलेले नाही. त्यासाठी या चाकाचा वापर वरती घेण्यासाठी केलेला आहे आणि यामधून फक्त खत जमिनीवर टाकून घेतल्या जात आहे. पेरणीसाठी DAPचा वापर केलेला आहे. बियाण्याला पेरणीपूर्वी FIR म्हणजेच फंगीसाईड पहिले, 2 नंबरला इन्सेक्टिसाईड म्हणजे कीटकनाशक व 3 नंबरला जैविक ट्रायकोडर्मा व रायझोबियम PSB KMB याचा वापर केलेला आहे. रासायनिक बीज प्रक्रिया करताना रासायनिक बुरशीनाशक इव्हरगोल याचा वापर केलेला आहे व नंतर 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा पेरणीपूर्वी 1 तास आधी ट्रायकोडर्मा आणि PSB रायझोबियमची बीज प्रक्रिया या ठिकाणी केलेली आहे. या पद्धतीने हरभऱ्याची लागवड केल्यास एकरी 8.5 ते 10 किंबहुना जास्तीसुद्धा उत्पन्न होऊ शकते. आतापर्यंत श्री प्रकाश भाऊ यांनी 8.5-9 क्विंटलचा उतारा घेतलेला आहे.